नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया, ठरलं तर मग मालिकेचा. अश्विन म्हणतो, "मला सगळं ऐकायचंय. तू दिवसभरात काय केलं ते?" प्रिया म्हणते, "हो, सांगते. मी महिपतला भेटायला गेले होते, कारण मला त्याला जाब विचारायचा होता. त्याने तुझ्यावर गाडी घातल्यापासून मला चैन पडत नव्हता. माझ्या डोळ्याला डोळा लागत नव्हता." अर्जुन म्हणतो, "तुला एवढ्या पटकन थापा कशा सुचतात गं?" प्रिया म्हणते, "तुला थाप वाटते?" कल्पना म्हणते, "अर्जुन, तुला थाप वाटत असेल, आम्हाला नाही वाटत." ती एवढी तिच्या जीवाची पर्वा न करता तिथे गेली आणि तेव्हा तुझी बायको गेली होती ना, मग प्रिया का नाही जाऊ शकत? आपल्या नवऱ्यावर संकट आलं ना, बायको काहीही करू शकते. अर्जुन म्हणतो, "तन्वी, तू माझ्यासाठी एवढं केलंस?" प्रिया म्हणते, "अश्विन, मी हे सगळं तुझ्या प्रेमापोटी केलं. मला तुझी खूप काळजी वाटत होती ना." अश्विन म्हणतो, "जेव्हा तू त्याला जाब विचारला, तो तर खूप चिडला असेल ना? त्याची रिॲक्शन काय होती?" प्रिया म्हणते, "हो ना, अगोदर तो खूप चिडला. म्हणे मी नाही मुद्दामून केलं हे, पण मी त्याला चांगलंच खडसावलं. आता तो नाही करणार आपल्या घरच्यांना काही." अर्जुन म्हणतो, "म्हणजे तुला असं म्हणायचं आहे, जो महिपत सगळ्यांना घाबरवतो, तू त्याला घाबरवलंस?" सायली म्हणते, "अजून किती खोटं बोलणार आहेस प्रिया?" अर्जुन म्हणतो, "घरचे सगळे तुझ्या खोट्यात अडकत असतील, पण तुझ्या खोट्या बोलण्याचा ना एक पॅटर्न तयार झाला आहे आणि बारकाईने जर कोणी लक्ष देऊन ते बघितलात ना, तर त्याच्याबरोबर लक्षात येईल." अश्विन म्हणतो, "बस दादा, आता जो कोणी बारकाईने लक्ष देईल ना, त्याच्या हे पण लक्षात येईल की तन्वीमध्ये किती चांगुलपणा आहे ते." प्रताप विचार करतो, तन्वीच्या बाबतीत हे नेहमीच होत असतं. अर्जुन, सायली तरी नेहमी खोटं का बोलतील? प्रताप तन्वीला म्हणतो, "हे जे तू बोलतीये ना, खरं असेल तर खूपच वाईट आहे. तू त्या माणसाला एकटीने भेटायला जायलाच नव्हतं पाहिजे." अर्जुन म्हणतो, "बरं तन्वी, तू कुठे भेटलीस महिपतला सांगशील का?" "सांगतेस ना?" ती काही बोलतच नाही. मग अर्जुन म्हणतो, "मीच सांगतो. दामिनीच्या ऑफिसजवळ ना, मी सकाळी तुला विचारलं, दामिनीच्या ऑफिसला चाललीस ना चौकशीला, तेव्हा तू तर नाही बोललीस." अश्विन म्हणतो, "दादा, प्रत्येक वेळेस तुझी केसमध्ये आणलीच पाहिजे का?" अर्जुन म्हणतो, "चौकशीला तू वकिलांसोबत गेली असशील ना, मग तू एकटी कशी महिपतबरोबर?" प्रिया म्हणते, "हो, बाबांसोबतच गेले होते मी. तिथे मला महिपत दिसला. त्याला बघून माझा राग खूप अनावर झाला, म्हणून मी तिथे परत गेले." कल्पना म्हणते, "अश्विन, चल, मला इथे आता थांबायचंच नाही आहे. हे आपण आपल्या रूममध्ये जाऊन बोलू." कल्पना प्रियाला म्हणते, "तन्वी, मला तुझा खूप अभिमान आहे. आपल्या घरच्यांसाठी तू तुझ्या जीवाची पर्वा नाही केली." प्रिया म्हणते, "पण अर्जुन, सायलीला माझ्यावर विश्वासच नाही आहे ना." कल्पना म्हणते, "कुणाचा तुझ्यावर विश्वास असू दे अगर नसू दे, आमचा आहे ना." नंतर कल्पना जाते. अश्विन प्रियाकडे बघतच असतो. प्रिया म्हणते, "हां, माझ्याकडे असं का बघतोय? याला काही संशय आला आहे का माझ्यावर? हा माझ्या बाजूने पाहिजे, बाकी कुणी नसलं तरी चालेल." अश्विन म्हणतो, "आज तू एवढं काही केलंस माझ्यासाठी." प्रिया म्हणते, "हो ना, तुझ्या प्रेमापोटी केलं मी हे सगळं." इकडे सायली म्हणते, "प्रिया केवढं खोटं बोलते आणि आपले घरचे विश्वास ठेवतात त्याच्यावर, याचंच वाईट वाटतं मला." अर्जुन म्हणतो, "जाऊ द्या, खोटं जास्त टिकत नाही. जे लोक खोटं बोलतात ना, त्यांना खूप लक्षात ठेवायला लागतं आपण काय खोटं बोललो ते. आणि यामध्ये प्रिया लवकरच अडकेल." तेवढ्यात चैतन्याचा फोन येतो. चैतन्य म्हणतो, "रविराज सरांनी परमिशन दिली आहे प्रियाच्या चौकशीसाठी." अर्जुन म्हणतो, "व्हेरी गुड." अश्विन म्हणतो, "मी उद्यासाठीच ठेवतो चौकशी." सॉरी अर्जुन म्हणतो, "ठीक आहे." अर्जुन सायलीला म्हणतो, "आत्ता मजा येईल. प्रिया आता सायकोलॉजिस्ट समोर टिकू शकणार नाही." सायली म्हणते, "हे बरं झालं. तिने पहिली चौकशी नाकारली ते." अर्जुन म्हणतो, "हो." सकाळी अर्जुन तयार होतो. बघतो तर त्याच्या शर्टाचे बटन तुटलेले असते. तो म्हणतो, "अरे यार, आता शर्ट बदलायला लागेल." सायली म्हणते, "तुमची बायको आहे ना?" सायली बटन लावायला जाते. तर अर्जुन म्हणतो, "बटन तुटलं तेव्हा तुम्ही जवळ होता, आता लांब गेलात." सायली म्हणते, "तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का हो? आता उशीर होतोय ना, जा तुम्ही." तर हा होता आजचा भाग. कसा वाटला तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.